नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन सरकारने 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्यानंतर मागे घेण्यात आले। मात्र नागपूरच्या संविधान चौकात सुरू असलेले ओबीसी समाजाचे अनशन मात्र अद्यापही सुरूच आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे अनशन सुरू आहे। ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे। मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। कारचा वेग अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघात इतका भयंकर होता की 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने उपचारासाठी रुग्णालयात नेताना प्राण सोडले। जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया 2025 परिषदेत भारताची पहिली स्वदेशी मायक्रोचिप विक्रम 32 बीट लॉन्च केली आहे। इस्रोने विकसित केलेली ही चिप देशात व्यावसायिक सेमीकंडक्टर उत्पादनाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे। अफगाणिस्तानच्या दक्षिण पूर्व भागात 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे। रॉयटर्सने GFZच्या अहवालाने ही माहिती दिली आहे। याआधी सोमवारी झालेल्या 6.0 तीव्रतेच्या भूकंपात तब्बल 1400हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता तर 3000 पेक्षा जास्त जखमी झाले होते। सलग 2 दिवसात भूकंपाचे धक्के बसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे। तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा हॉलीगार्ड्स टीजर वेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये लॉन्च करण्यात आला। या टीजरमध्ये दिशा जबरदस्त ऍक्शन करताना दिसत आहे। हॉलीगार्ड्सचे दिग्दर्शन ऑस्कर विजेते फिल्म मेकर केविन स्पेसी यांनी केले आहे। अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने कुनारमध्ये झालेल्या भीषण भूकंपातील पीडितांना मदतीचा हात समोर केला आहे। खेळाडूंनी आपली संपूर्ण मॅच फी तसेच वैयक्तिक देणगी मदतीसाठी अर्पण केली आहे। UAE विरुद्धच्या सामन्यापूर्वी खेळाडूंनी मौन पाळून भूकंपातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।